नमस्कार, मी दिनार सोनी माझ्या यूट्यूब चॅनल ॲट द लॉ पॉईंटवरून. या चॅनलचं नाव बदलण्यात येणार आहे, बदलल्यावर मी सांगेन ते. आजचा माझा विषय आहे परिस्थितीजन्य पुरावा म्हणजे सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स. भ्रष्टाचाराच्या बाबतीत पुरावे गोळा करण्याचा एक मार्ग असतो तो म्हणजे डायरेक्ट एव्हिडन्स, कोजेंट एव्हिडन्स. म्हणजे जो माणूस पैसे देत असतो तोच अँटी करप्शन ब्युरोला सांगतो की मी असे असे पैसे एका माणसाला या माणसाला देतोय ब्राईब म्हणून, त्यांनी माझ्याकडे मागितलेले. मग पोलीस त्या नोटांच्यावर खुणा करतात. तो ज्या नोटा देणार त्यांचा नंबर नोट डाऊन करतात. त्याच्यावर त्या नोटांच्यावर फिनॉल्फथॅलीन म्हणून एक इंडिकेटर आहे केमिस्ट्रीत, फिनॉल्फथॅलीन म्हणतो आम्ही त्याला, त्याची पावडर लावतात. मग त्या माणसाने पैसे घेतल्यावर त्या नोटांचा स्पर्श झाल्यावर त्याचा हँडवॉश घेतात. मग तो अल्कली बरोबर ट्रीट करतात वगैरे. हे सगळा टेक्निकॅलिटीचा भाग आहे, म्हणजे हा पोलीस तपासाचा भाग आहे. याला म्हणतात डायरेक्ट एव्हिडन्स, कोजेंट म्हणजे ॲक्च्युअली पैसे घेताना पाहिला. पण परिस्थितीजन्य पुरावा म्हणजे ज्याला सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स म्हणतात, तुम्ही तुम्हाला सांगतो हा एवढा विनोदी प्रकार आहे. हा सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स म्हणजे तुम्ही या राजकारण्यांची घरं बघता. आता बांद्र्याला मातोश्री 2 उभं राहिलं, बांद्र्याला मातोश्री क्रमांक 2 उभं राहिलं. हा एवढा सॉलिड परिस्थितीजन्य पुरावा आहे. बरं, मी काय असं म्हणत नाही की तुम्ही डायरेक्ट आरोप करा करप्शनचा. तुम्ही जाऊन विचारायचं की बाबा हे बिल्डिंग तुम्ही बांधलं, पैसे कुठून आणले, फर्निचर सकट, बिल्डिंगची कॉस्ट काय, सिमेंट किती लागलं, विटा किती लागल्या, रेती किती लागली, लेबर किती लागलं, किती कॉस्ट झाली, फर्निचरची किती कॉस्ट झाली, टीपॉयचं सुद्धा व्हॅल्युएशन करा. हे सगळं केलं ना तर त्या माणसाकडे उत्तर नाही आहे द्यायला की कुठून आणले पैसे ते. या माणसांकडे उत्तर नसतात. आणि राजकारणी आणि करप्ट लोक, इव्हन म्हणजे कस्टमचे आणि पोलिसांचे लोक सुद्धा जागोजागी असे पुरावे तयार करत असतात. कारण खाल्लेले पैसे कॅशमध्ये तर माणूस खाऊ शकत नाही. पैसे खाणारा माणूस काय डिमांड ड्राफ्टनी पैसे खाणार नाही, क्रॉस ऑर्डर चेकनी पैसे खाणार नाही, बेरर ऑर्डर चेकनी पैसे खाणार नाही. रेकॉर्डवर येतात. तो कॅशच घेणार किंवा काइंड घेणार, जमीन घेणार, एखादा जमिनीचा तुकडा घेणार, सोनं घेणार, चांदी घेणार, काहीतरी फेवर घेणार. तर जनरली हे कॅशमध्ये घेतलेले पैशांचे हे लोक फार्म हाऊस काढतात, घरं बांधतात. आज एक शिवाजी पार्कला राज ठाकरेंचं शिवतीर्थ नावाचं घर आहे. तुम्ही जाऊन विचारू शकता की कुठून बांधलं घर, किती पैसे पडले, कुठून आले पैसे, सोर्स काय. राज ठाकरेंचा स्वतःचा काहीतरी बिझनेस असं म्हणतात, ते रिटर्न भरतच असणार. उद्धव ठाकरे सुद्धा रिटर्न भरतच असणार. हे लोक इतके मूर्ख नाही आहेत रिटर्न न भरण्या एवढे. पण ते तुम्ही भरलेलं रिटर्न बरोबर आहे का, त्याचं व्हॅल्युएशन, तुम्ही ते टॅक्सचं व्हॅल्युएशन केलं की इतका टॅक्स मला येतो आणि तो मी भरलेला आहे, तो बरोबर आहे का टॅक्स कॅल्क्युलेट केलेला आहे की बघायला नको कोणीतरी. राजकारण्यांची आणि करप्ट लोकांची असंख्य हॉटेल्स असतात. इकडे हॉटेल असतं, तिकडे करणार काय हो पैशाचं. त्यांना हे पैसे वापरून परदेशात सुद्धा जाता येत नाही. कारण परदेशात जायला तुम्हाला जे डॉलर आणि पाऊंड लागतात ते तुम्हाला थॉमस कुक किंवा अशा एजन्सीकडून विकत घ्यावे लागतात थ्रू बँक. तुम्हाला कॅश पैसे देऊन डॉलर मिळत नाहीत, ब्लॅकनी मिळतात. ब्लॅकनी कॅश पैसे देऊन डॉलर किंवा पाऊंड मिळतील, पण थ्रू ऑफिशियल एजन्सी मिळणार नाही. म्हणजे परदेशात सुद्धा जाणं हे तितकं सोपं नाही आहे तुम्हाला ब्लॅक पैसे वापरायचे असतील तर. कारण तुम्ही ब्लॅकनी डॉलर किंवा पाऊंड घेतले तर फसवणुकीचा धोका असतो. असं होतं. मला सांगायचं आहे की हे जे काळे पैसे त्यांची असंख्य घरं बांधलेली आहेत. 100 200 कोटींची घरं आहेत, हॉटेल आहेत, फार्म हाऊसेस आहेत, दिसत नाहीत कोणाला. माझं तर ज्युडिशियरीला पण मी दोष देतो, कारण या अशा बाबतीत कोर्टाला सिओ मोटो ॲक्शन घेता येते. सिओ मोटो ॲक्शन म्हणजे कोर्टाने कुठल्याही कंप्लेंटशिवाय स्वतः दखल घेतलेली. कोर्ट स्वतः दखल घेऊ शकतं. कोर्टाला सर्वाधिकार आहेत. कोर्ट हे लॉ ॲक्शनमध्ये केव्हाही आणू शकतात, कंप्लेंट लागत नाही. कोर्ट सांगू शकतं की ही अमुक अमुक हॉटेल आहेत देशाच्या या भागात, एवढी मोठी घरं आहेत, ज्यांचं सगळ्यांचं इन्व्हेस्टिगेशन करा आणि किती टॅक्स भरलाय आणि ॲक्च्युअल व्हॅल्युएशन किती आहे. ह्याच्यात मनी लॉन्डरिंगचे पण गुन्हे असतात. म्हणजे समजा मी पैसे खाल्लेले आहेत तर मला माझ्या बायकोच्या, मुलीच्या, नातवाच्या नावावर भीती वाटते करून ठेवायला. भलत्याच माणसाच्या नावावर हॉटेल असतं. अशी अनेक हॉटेल विरारला आहेत, अनेक ठिकाणी आहेत. तर मला हसायला याच्यासाठी येत आहे की हे सगळं दिसतंय, उघडपणी चाललंय. तरी राजकारण्यांना सगळी सरकारं, म्हणजे कोणाचंही सरकार असो, बीजेपीचं पण सरकार असो, राजकारण्यांना सगळी सरकारं इतकी भयंकर घाबरतात. कारण राजकारणी हे लोक 1 लाख माणसं रस्त्यावर आणू शकतात ना एका वेळेला. तुम्ही जरांगे पाटलांनी काय केलं बघितलं, किऑस्क करून टाकला, हॅवॉक करून टाकला मुंबईत. मागण्या मान्य कराव्या लागल्या तोंडापुरत्या तरी.
तर हा राजकारण्यांचा जो एक झुंडशाही प्रवृत्ती असते, आमच्या नेत्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं की आम्ही रस्त्यावर येऊ, म्हणजे हा केव्हाच आहे, निर्णायकी अवस्था आहे, बेबंदशाही आहे, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, काय अडचत नाही. तर हा जो सगळा कारभार आहे थांबला पाहिजे. का कोर्टाची सुद्धा चूक आहे, पण कोर्ट सुद्धा राजकारण्यांना भीतं, टॉपच्या सेंटरला आणि स्टेटला पण. कोर्ट हायकोर्ट आदेश काढू शकतं, हे अमुक हॉटेल बांधलंय, त्याने इन्कम टॅक्स इतका भरलाय, तुम्ही चौकशी करा आणि किती टॅक्स भरलाय, किती टॅक्स ॲक्च्युली भरायला पाहिजे तेवढा आम्ही घेणार विथ 100% पेनल्टी. हे इझिली पॉसिबल आहे, पण हे कोणी करत नाही. आणि जेवढा पैसा देशातल्या लोकांकडे आणि तिजोरीत काहीच नाही. गरीब बहिणींना 1500 रुपयाचे 2100 रुपये करायचे म्हटलं की यांची फाटते. कुठून आणणार पैसे? पैसे येणंच शक्य नाही हो. देर इज नो रेव्हेन्यू रिकव्हरी ॲट ऑल. लोक फिस्कल डेफिसिटच्या गप्पा मारतात, रेव्हेन्यू डेफिसिट आहे, महसूल तूट आहे, ही प्रचंड महसूल तूट आहे. ही महसूल तूट जर का रिकवर केली तर अमेरिकेपेक्षा जास्त सोनं आपल्याकडे येईल. ह्याच्यासाठी ही सगळी ती फार्म हाऊसेस आहेत, ही सगळी हॉटेल आहेत, ही यांची घरं आहेत, दुसरी मातोश्री आलं कुठून, शिवतीर्थ आलं कुठून, हे सगळी इन्व्हेस्टिगेशन करायची गरज आहे प्रत्येक राजकारणाच्या पाठीमागे लागून, त्याचप्रमाणे कस्टम ऑफिसर पोलीस ऑफिसरच्या पाठीमागे लागून. पण हे कोणी करणार नाही. आणि आमचा काय जीव तडफडतो म्हणून बोलायचं. मला हे पण माहिती आहे बोलून काही उपयोग नाही, तरी पण बोलतो. हा एक मूर्खपणा आहे किंवा विनोद आहे असं समजा. धन्यवाद.